चालेल चालेल. चला करा. सर्वांना सर्वांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. आता आजपासून दीपाली पाटील मॅडम शुभ सकाळ. आपल्यासाठी घेत आहेत ब्रह्मवैवर्त पुराण. तर बघूयात आता या पुराणात काय म्हटलेलं आहे. आणि मॅडम सुद्धा फर्स्ट टाइम घेत आहेत. पिरामिडला आल्या होत्या त्यावेळेला मी सगळ्यांना पुस्तकं दिली. म्हटलं तुम्हाला छोटे छोटे पुस्तकं पुराण वगैरे जमत असेल तर घ्या. पुराणाचं कसं आहे, मोठे मोठे ग्रंथ आहेत ते आपल्याला शक्यच नाही, वाचणं सुद्धा शक्य नाही. कारण आणि अवघड पण असतात श्लोक आणि सगळं. पण आपण जे आणलंय ते छोटे छोटे सोपं आहे त्याच्यामध्ये. त्यामुळं मग मी ज्यांना जे आवडेल ते घ्यायला लावलेलं आहे. त्यामुळं आपल्याला सुद्धा लाभ मिळत आहे. त्या पुस्तकात काय माहिती आहे ते कळत आहे. तर आत्ता सुद्धा 19 तारखेला जे येणार आहेत पिरामिडला, शिवसरोदय शास्त्र भाग 3, तर त्यांनी सुद्धा आठवण करा मला. किंवा काय तुम्हाला विशिष्ट कशा पद्धतीचं घ्यावंसं वाटतंय ते ग्रुपवर टाका. तशी पुस्तकं मग मी आणेल, कारण सगळीच तिथे ठेवलेली नाही आहेत. तर हे एक. आणि 26 जानेवारीला पण बरेच जण येणार आहेत. तर 26 जानेवारीला येणाऱ्यांनी सुद्धा मॅडम तुमचं स्पॉटलाइट का जातोय सारखं, काही कळतच नाहीये. 2-3 तुम्ही व्हिडिओ बंद करताय का? तर 26 तारखेला पण लक्षात ठेवा. वेळा डिस्कनेक्ट झालं. माझं नेट आहे व्यवस्थित. हॅलो. स्पॉटलाइट जाते. व्हिडिओ नाही आहे तुमचा का ऑन? व्हिडिओ ऑन नाही का मॅडम? आहे केलाय मॅडम. नाही, मग दिसत नाही तुम्ही आम्हाला. व्हिडिओ ऑफ आहे मॅडम तुमचा. आता माईक म्यूट आहे. हा. हा मॅडम, करा सुरू. हा. सगळ्यांना शुभ संध्याकाळ आणि आत्मवंदन. ब्रह्मांडीय ऊर्जेला सुदर्शन पिरॅमिड मंगल मॅडम आणि आपल्या विहंगम साधक मैत्रिणींना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. आपण या जानेवारी महिन्यापासून पुराण वाचनाला सुरुवात केलेली आहे. तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये धर्मतत्व, नीती, सदाचार आणि सच्चरित्र यांचं शिक्षण देण्यात ज्ञान देणारी आपल्याला शिक्षकाची ज्ञान दिलेलं आहे. आणि व्यास ऋषींनी त्याला ग्रंथांचं स्वरूप दिलेलं आहे. तर आता मी जे वाचायला घेतलंय ब्रह्मवैवर्त पुराण, तर यामध्ये काय सांगितलंय तर सृष्टीची उत्पत्ती, परब्रह्माचं निरूपण मॅडमचा आवाज ब्रेक होतोय का? माझं नेटवर्क वीक आणि आहे, सांगेल का विश्वाचं कोणी? वर्णन एक याची मिनिट चर्चा केलेली मॅडम, आहे. एक तर मिनिट. त्याचबरोबर एक मिनिट मॅडम. मॅडमचा आवाज हा, जर का ब्रेक होतोय तो होतोय का नाही होत? कारण माझंही नेटवर्क वीक ब्रेक असण्याची होतोय मॅडम. शक्यता आहे. हा, ब्रेक होतोय. होतोय सगळं. ब्रेक होतोय ना? ब्रेक मॅडम होतोय. तुमचं नेटवर्क नाही आहे एवढं व्यवस्थित, सारखं ब्रेक होतोय आवाज. तर ठीक आहे, मी सुलक्षणा मॅडमना कोहोस्ट करून ठेवले, दीपाली मॅडमना पण कोहोस्ट करून ठेवलेलं आहे. हा, चालू दे मॅडम. नाही, मी एकदा कन्फर्म केलं का मला हो वाटलं हो चालेल. माझंच आहे वीक. ठीक आहे, करा सुरू चालेल करा. चालेल. हा. तर या ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये आपल्याला 4 खंड बघायला मिळणार आहे. ब्रह्मखंड, प्रकृती खंड, गणपती खंड आणि श्रीकृष्ण खंड. तर यामध्ये काय सांगितले थोडक्यात सांगते मी. सरस्वती पूजा, पृथ्वी, गंगा, तुलसी, सावित्री, लक्ष्मी, स्वाह्य, स्वदा, षष्ठी, राधा, दुर्ग यांच्या कथा सांगितलेल्या आहेत. गणपती खंडामध्ये गणपतीच्या जन्मासंबंधी आणि त्याच्या स्वरूपासंबंधी काही कथा सांगितले. शिवाय ब्रह्मवैवर्त पुराणात विशेष काय सांगितले तर श्रीकृष्णाचे चरित्र आणि कृष्णाला परमात्मा समजून सांगितलेलं आहे. तर आपण आता सुरुवात करूया. यामध्ये पहिल्यांदा मंगलाचरण दिले. तर या पुराणात ज्या ब्रह्मांडाचं वर्णन केलं आहे त्या सर्व व्यापक परमेश्वराला ब्रह्मदेव, गणेश, शिव, सुरेश, शेषदेव आणि मानव नमन करतात. त्या परमेश्वराला मी प्रणाम करतो, जो स्थूलापेक्षाही जास्त स्थूल शरीर धारण करीत असतो, तसेच सूक्ष्मापेक्षा अत्यंत सूक्ष्म होऊन हृदयात राहतो. त्या ब्रह्मांडाच्या सृजनकर्त्या परमेश्वराचे मी भजन करतो. तर आता ब्रह्मवैवर्तनाला सुरुवात होतीये. तर शौनक ऋषी नैमिषारण्यात त्यांच्या इतर मुनींबरोबर नैमित्तिक कार्य तपाचरण करत असतात.
आणि एक दिवस त्यांच्याकडे सवती मुनी येतात. तर शौनक ऋषी त्यांचं यथायोग्य पाहुणचार आदरातिथ्य करतात. मग तेव्हा शौनक मुनी सवती ऋषींना विचारतात, आता हे महत्वाचं आहे ऐका, की आम्ही आज या कलियुगात फार घाबरल्यासारखे झालो आहोत, कारण काही विशेष ज्ञानाच्या बाबतीत आम्ही अज्ञानी आहोत. आम्हाला मुक्ती हवी असूनही आम्ही या मायाजालात गुरफटून राहिलो आहोत. आत्ताची सद्य परिस्थिती जी युग परिवर्तनाचं चालू आहे ते, तर ते सुद्धा त्यांना या बाबतीत विचारणा करतायत. तर ते त्यांना म्हणतात की आपण सर्व पुराणांचे सार जाणणारे आहात. तर जे पुराण सुख मोक्ष देणारे आहे, ते पुराण कुलाचे वर्धन करणारे आहे, असे पुराण कोणतं आहे त्याचं आम्हाला कथन करावं. तेव्हा सौती मुनी म्हणतात की आपण लक्षात आला आहे. सर्व पुराणांचे सार असलेले ब्रह्मवैवर्त पुराण मी तुम्हाला सांगतो. ते हरिभक्ती वाढवणारे, तत्वज्ञान सांगणारं पुराण आहे. सर्व इच्छा पूर्ण करणारे, ज्याला मोक्षाची इच्छा आहे त्याला मुक्ती देणारे. विष्णूंच्या भक्तांना तर हे पुराण म्हणजे भगवत भक्ती देणारा कल्पवृक्ष म्हटलेला आहे. तर आता यामध्ये ब्रह्मवैवर्त का म्हटले ह्या पुराणाला, तर विवृत्त म्हणजे विवरण केले ह्यामध्ये सगळ्या पुराणाचं, म्हणून त्याला ब्रह्मवैवर्त नाव पडले. तर हे पुराण श्रीकृष्णाने भूलोकात सांगितलं. तर ते कुठं सांगितले, तर पुष्करा तीर्थापाशी ते पुराण ब्रह्मदेवानं धर्माला सांगितलं, धर्मराजाने. धर्माने स्वतःचा पुत्र आणि नारायण ऋषींना सांगितलं. नारायणाने हे इतर मुनी आणि नारद ऋषींना पुढे सांगितलं. आणि व्यासानी हे पुराण सिद्ध क्षेत्री मला सांगितले, असं सौती मुनी त्यांना म्हणतात. तर आता पुढं बघूया आपण, की आपण सगळे लोक बघितले आहे, मॅडमने आपल्याला धरणातून ते सगळं फिरून आणलेलं आहे. तर परब्रह्माचं निरूपण यामध्ये सांगितलं. तर शौनक मुनींना सौती ऋषी सांगतात की व्यासदेवांनी मला जे ब्रह्मखंडाचं ज्ञान दिले ते मी तुम्हाला ऐकवतो. या ब्रह्मखंड अज्ञानरूपी अंधकाराचा विनाश करून ज्ञानरूपी मार्ग स्पष्ट दाखवतो, असं या पुराणाबाबत ते वर्णन करतात. तर ते काय सांगतात बघा, हे विद्वानांनो, प्रलयाच्या पूर्वी सर्वत्र केवळ तेजस्वी ज्योतींचा समूह होता. त्याचे तेज जणू काही करोडो सूर्या एवढे होते. हेच विश्वाचे कायम स्वरूप आहे. बघा हे काय सांगितले, या ज्योतीमध्ये तिन्ही लोकांच्या तीन मनोहर ज्योती होत्या. त्यावर ईश्वराप्रमाणे अस्तित्व असणारा गोलोक धाम नावाचा लोक आहे. त्याचा आकार तीन मोठमोठ्या उत्कृष्ट रणांनी रत्नांनी भरलेला आहे. तर हे गोलोकाबद्दल त्यांनी वर्णन, त्यातल्या या गोलोकाचे दर्शन योग्यांना देखील होत नाही, म्हणजे तेवढी पात्रता पाहिजे. तर गोलोकाचं पुरातन वर्णन त्यांनी सांगितले काय, की रोग मृत्यू शोक भय या सर्वांपासून हा लोक मुक्त आहे. तेथे चारी बाजूनी रत्नांनी सुशोभित असलेली मंदिरं आहेत. तर या प्रलयाच्या वेळी इथे श्रीकृष्ण असतो आणि सृजनाच्या वेळी इथं गोपी असतात. याच गोलोक धामाच्या खाली दक्षिण दिशेला 50 कोटी योजनांवर वैकुंठ लोक शिवलोक आहेत. हे लोक देखील गोलोक धामाप्रमाणे शोभिवंत आहेत. वैकुंठ लोक हा प्रलयाच्या वेळी शून्य असतो आणि सृष्टीच्या अस्तित्वाच्या वेळी लक्ष्मी नारवाशी पार्षद हे चार हात असलेले आणि जन्म मृत्यू विरहित सृष्टीच्या निर्मितीच्या वेळेचं वर्णन दिलेलं आहे. आता शिवलोकाचं पण तसंच सांगितलंय. त्याच्याच डावीकडे शिवलोक आहे. या शिवलोकाचा विस्तार 1 कोटी योजनेचा आहे. प्रत्येक प्रलयाच्या वेळी शिवलोक शून्य असतो आणि प्रत्येक परिवार राहत असतो. या गोलोक धामामध्ये अत्यंत मनोहर अशा ज्योती असतात. हा लोक आनंददायी आनंद कारण स्वरूप आहे. योगी जन याच लोकात ध्यान करतात. गोलोक धामातील कृष्णाचे रूप अत्यंत मनोहर असते. तो कृष्ण श्याम वर्णी असून त्याचे ते पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे रत्न त्याने अंगावर घातले आहे. तो सर्वांवर प्रेम करतो. हा कृष्ण रूपी सनातन परब्रह्म सर्वांचा आधार आणि सर्व व्यापक आहे. दीपाली मॅडम,
कृष्णाला त्यांनी सर्व विश्वाचं बीजरूप समजले. दीपाली मॅडम. गडबड होते का? हा बोला ना गडबड मॅडम. नाही होत. गडबड नाही होते. तुमचा नेटवर्क कमी असल्यामुळं आवाज ब्रेक होतोय सारखा सारखा. तर हा. थोडस इकडे तिकडे बघा ना, व्यवस्थित हो नेट का, मी येतंय आता का. नेट व्हिडिओ व्हिडिओ बंद करून फक्त हा व्हिडिओ बंद बंद करून करा. गेले आणि व्हिडिओ माझं बंद करा डाटा मॅडम, डायरेक्ट बरोबर आहे. बोललं तरी एक आवाज. दीपाली मॅडम व्हिडिओ बंद करा म्हणजे नेटवर्क पुरेल. हा बंद करा की, व्हिडिओ बंद हा व्हिडिओ बंद करायचा आहे. करते, ठीक आहे. हा केलाय बंद. हो हो केलाय. हम्म. आता आपण सृष्टीचं निरूपण बघणार आहे. तर यामध्ये वेगवेगळ्या देवी देवतांची निर्मिती कशी झाली ते स्तौती मुनींनी सांगितले. तर शून्य विश्वाला हॅलो, हा बोला ना. मॅडम नाही येत आवाज. येतोय का आवाज? हा आता आता येतोय येतोय. मॅडम. हा ठीक आहे. सृष्टीच्या निरूपणामध्ये काय सांगितले तर वेगवेगळ्या देवी देवतांची निर्मिती कशी झाली ते सांगितले. तर चौथीमुनी काय सांगतायत पुढं की शून्य विश्वाला आणि भयंकर गोलोकाला पाहून निरामय परमेश्वराने कोणाचीही मदत न घेता स्वेच्छेने ही सृष्टी निर्माण करायला प्रारंभ केला. म्हणजे ईश्वराला त्या इच्छा झाली आणि त्यांनी ही सर्व सृष्टी निर्माण केली, हे आपण ऐकतोच आहे. मॅडम आपल्या नेहमी सांगतात. तर त्यात कशी निर्मिती झाली ते बघा. सर्वात प्रथम सत्व रज तम हे तीन गुण मूर्तिमान झाले. नाही मॅडम, ब्रेकच होतोय हो आवाज. बोलते ना. ब्रेकच होतोय आवाज. बरं जाऊ देत आपण. मॅडम तुमच्या घरात दुसरीकडे नेटवर्क असणार आहे का? हॅलो. दीपाली मॅडम घरात नेटवर्क दुसरीकडे असणार आहे का? नाही, मी मॅडम आता एक बंद केलं आणि मोबाईल डाटावरती सुरू केलंय. अच्छा बरं, बघूयात कसं हा येते. कारण हा आता बघूया. पण बंदच होतंय. बरं बोला आता, बघूयात. हो हो. तर सत्व रजतम हे तीन गुण मूर्तिमान झाले. यापासून तत्व महातत्व उत्पन्न झाले. महातत्वापासून काय निर्माण झालं तर अहंकार पंचतन्मात्रा उत्पन्न झाल्या. त्या पाच तन्मात्रांना रस रूप गंध स्पर्श शब्द अशी नावं पडली. त्यानंतर साक्षात नारायण प्रभू अवतरले. श्यामवर्णी पितांबरधारी शंखचक्र गदाधारी होते. आता त्यांनी पुढे काय सांगितले बघा की हे वर देण्यास योग्य असलेल्या कर्माचे स्वरूप आणि कारण असलेल्या या सर्वांचा ईश्वर असलेल्या बीज रूप आणि वेद ज्ञाता परमेश्वर वेद विद्वान आहेत असं नारायणाने भक्तिभावाने स्तवन केल्यानंतर त्यांना विश्वाचा नारायणानंतर काय निर्माण झालंय पुढं त्याचं त्यांनी वर्णन केलंय. तर नारायणानंतर पाच मुख असलेले दिगंबर देव निर्माण झाले. ते योग्यांचे गुरु मृत्यूला जिंकणारे महाज्ञानी साक्षात शिव होते. आता पुढं काय सांगितलंय की हे जयेशा आपण विश्वाचे कारण विश्वाचा आधार आणि विश्वाचे स्वामी असून ते स्वरूप आहात असं शिवानी त्यांची स्तुती केली. त्यानंतर काय झालंय निर्मिती पुढची की श्रीकृष्णाच्या बेंबीतून कमंडल धारू तपस्वी अवतरला. हा विश्वाला जन्म देणारा विश्वाचा विधाता करता हरता होय आणि हाच ब्रह्मदेव होय. हा ब्रह्मदेव देखील कृष्णासमोर उभा राहून कृष्णाचे स्तवन करू लागला. नंतर ब्रह्मदेवाने गायलेले स्तोत्र त्यांनी स्तोत्रांचं सांगितलं की जी ही स्तोत्र निर्माण झाली ती प्रत्येकाने त्याचं नित्य स्मरण केलं तर त्याची पाप नष्ट होतात. ईश्वराबद्दल भक्ती निर्माण होते. अपकीर्ती जाते आणि कीर्ती सर्व ऐश्वर सुख संपन्न हे प्रत्येक स्तोत्राचं त्यांनी त्यामागे सांगितले महत्व. यानंतर परमात्म्याच्या वक्ष स्थलावरून एक जटाधारी पुरुष उत्पन्न झाला. हा पुरुष म्हणजे सर्वज्ञाता असलेला साक्षात धर्म होय. धर्माची निर्मिती कशी झाली ते सांगितले. तो दयावान धर्म हिंसा व क्रोध यांच्यापासून दूरच होता. तरी देखील तो कृष्णासमोर आला आणि म्हणाला की तुम्ही गायींचे ईश्वर आहात, रक्षक आहात. श्यामवर्णी प्रभूला पाहता सर्वांचे मन प्रसन्न होते. अशा मी वासुदेव कृष्ण अच्युताला नमस्कार करतो. म्हणजे प्रत्येक जे कोणी निर्माण झाले त्यांनी श्रीकृष्णाला त्याची स्तुती केली, त्याचं स्तोत्र म्हटलं.
आता धर्माच्या मुखातून उत्पन्न झालेलं हे स्तवन झाल्यानंतर सरस्वती धर्मानंतर एक कन्या अवतरली. ही लक्ष्मीची मूर्ती होती. लक्ष्मीच्या पाठोपाठ परमात्म्याच्या मुखातून वीणाधारी देवी प्रकटली. तिच्या हाती एक पुस्तक होते. तिने शुभ्र वस्त्र धारण केले होते आणि ही वाणी देवता सरस्वती होती. मग सरस्वतीने देखील मंगलस्तोत्र श्रीकृष्णापुढे म्हटलेलं आहे. नंतर ईश्वराच्या मनातून गौर वर्णाची अलंकार विभूषित देवी प्रकटली. तिने पिवळी वस्त्र धारण केली होती. ती ऐश्वर्याची देवी आणि संपत्ती देणारी स्वर्गलक्ष्मी राजलक्ष्मी होती. तर साक्षात महालक्ष्मीने सुद्धा ईश्वराचं स्तवन केलं आहे. यानंतर परमात्म्याच्या बुद्धीची अधिष्ठाती देवी प्रकृतीचा जन्म झाला. तिचं वर्णन काय आहे तर तिची कांती सोन्यासारखी होती. तिचे मुख प्रसन्न होते. ती दया, क्षमा, पिपासा या सर्व शक्तींची देवता होती. तिने सुद्धा परमेश्वराच्या या पुढे जाऊन त्याची स्तुती केली. त्यानंतर दुर्गा मातेने हे स्तवन केले. अशा प्रकारे अनेक देवदेवता ज्या निर्माण झाल्या त्यांनी प्रत्येक वेळी श्रीकृष्णासमोर त्याची स्तुती स्तवन केलं. आता अशाच प्रकारे पुढे कृष्णाच्या जिव्हेपासून स्फटिकासारखी एक सुंदर सावित्री देवी, सुवर्णांप्रमाणे कांतीचा मन्मथ नावाचा देव, काम पुरुष तसेच कामिनी रतीदेवी देखील निर्माण झाली आणि प्रत्येकाने ह्या परमात्म्या श्रीकृष्णाची स्तुती केलेली आहे. त्यानंतर कामदेवाने आपला प्रभाव दाखवण्यासाठी तेथे जन्मलेल्या सर्वांवर जेव्हा बाण सोडला तेव्हा सर्वांना कामवासना झाल्यानंतर त्यांच्या दाहातून जो अग्नी निर्माण झाला तर त्याला शांत करण्यासाठी परमात्म्याने जल आणि वायू उत्पन्न केले. म्हणजे सगळ्या ह्याची कशी निर्मिती झाली एकामागे एक आपल्याला समजते. त्या पाठोपाठ स्वाहा नावाची देवी उत्पन्न झाली. ती अग्नीची पत्नी होती. अशाच प्रकारे वरुणाची पत्नी वरुण आणि वायूची पत्नी वायवी या देखील निर्माण झाल्या. अखेरीस परमात्मा कृष्णाच्या वीर्यापासून जलामध्ये एक शिशु उत्पन्न झाला. हा कृष्णाचा 16वा अंश आणि याच्यापासूनच सर्व विश्वाची उत्पत्ती झाली. तोच या सर्वांचा आधार आणि याला सनातन महाविष्णू असं म्हटले आहे. ज्याप्रमाणे पाण्यामध्ये कमळ असते त्याप्रमाणे हा महाविष्णू सागरामध्ये शयन करतो. आता पुढे काय सांगितले की महाविष्णूच्या कानामधून आता काय निर्माण झाले तर महाविष्णूच्या कानामधून मधु आणि कैटभ हे दोन दैत्य निर्माण झाले आणि त्यांना पकडण्यासाठी ब्रह्मदेव जेव्हा धावले तेव्हा त्या दोघांनी महाविष्णूला अभय मागितले. विष्णू त्या दोघांशी लढले. दैत्यांना स्वतः त्यांनी ठार केले आणि या दोघांच्या मेधाने नारायणांना जे स्नान घडले त्या मेधापासून वसुंधरा उत्पन्न झाली आणि तिला मेदिनी असं नाव पडले. आवाज येतोय ना? गडबड होतीये का? येतोय आवाज येतोय. हा 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 ठीक आहे. हा आता व्यवस्थित पुढे येतोय. आता करा कंटिन्यू. हो हो सृष्टीचे प्रकार आता त्यांनी सांगितले की काय काय आहे कारण हे सगळं खूप सगळं घ्यावंच लागणार आहे. आता शौनक मुनींना सौती ऋषी सांगतात की गोलोक धामामध्ये काय ज्या गोपी आहेत त्या निव्वळ कल्पना आहे का त्यांचं खरंच अस्तित्व आहे हा त्यांनी प्रश्न विचारला. सौती मुनी पुढे सांगताय की गोलोक धामातील गोपी या सृष्टीच्या आधी काळी देखील अस्तित्वात होत्या आणि प्रलय काळात देखील त्या तिथंच राहत असत. सर्वाधिक सृष्टीमध्ये भगवान नारायण आणि महेश्वर हे स्थित असतात. सर्वात प्रथम कल्प कल्पिले, नंतर ब्रह्मकल्प, नंतर वराहकल्प आणि पद्मकल्प अशी कल्प असतात. त्यानंतर 4 युग येतात. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. आता 360 युगांचे एक दिव्य युग म्हटले आहे. 1000 दिव्य युगांचे एक मन्वंतर. 14 म्हणूनचे युग संपते तेव्हा ब्रह्मदेवाचा फक्त एक दिवस होतो. हे वर्णन बघा लक्षात कुणाला लिहायचं असेल तर बघा. 360 दिवसांचे एक वर्ष होते. 100 आणि अशी 108 वर्ष म्हणजे ब्रह्मदेवाचं आयुष्य. म्हणजे ब्रह्मदेवाचं एक दिवस आणि त्याचं आयुष्य हे सगळं सांगितले. ब्रह्मदेवाचं एक संपूर्ण आयुष्य म्हणजे श्रीकृष्णाचा एक निमिष एवढा काळ होतो. कालवेत्यांनी ब्रह्मदेवाच्या आयुष्यावर आधारित कल्पाचे कालमापन सुरू केलेले आहे. हे कालमापन किंवा दिवस कसा सुरू झाला ब्रह्मदेवाचा याचं वर्णन पुढे आहे बघा. ब्रह्मदेवाचा दिवस सुरू होतो तेव्हापासून कल्प सुरू होतो. दिवस संपला म्हणजे कल्प संपते आणि कल्पांत होतो. त्या विधात्या ब्रह्मदेवाचे 7 दिवस इतकेच बहुतेक ऋषीमुनींचे आयुष्य असते. ब्रह्मकल्पामध्ये विधात्याने मेदिनी निर्माण केली आणि सृष्टीचे सृजन केले. आता वराह कल्पामध्ये काय झालं तर मेदिनी उर्फ पृथ्वी पाताळात गुप्त झाली
आणि विष्णूंनी वराहाचा अवतार घेऊन तिला वर काढून पूर्ववत केले. पद्मकल्पात काय झालं तर श्री विष्णूंच्या नाभी कमलातून निर्माण झालेल्या ब्रह्मदेवाने सृष्टीचे रूप रचले, ज्यामध्ये स्त्रीलोक होता, परंतु 3 नित्यलोक नव्हते. अशी सर्व सृष्टी रचल्यानंतर श्रीकृष्ण आपल्या रासमंडलात गेले. 3 कोटी मंडप असलेल्या रासमंडलात रत्नांचे दीप पेटलेले होते. त्याच वेळी या मनोहर दृश्यात एक कन्या उत्पन्न झाली आणि तिने धावत जाऊन श्रीकृष्णाच्या चरणांवर अर्घ्य अर्पण केले. जी हात जोडून त्यांच्या समोर उभी राहिली तीच राधा होय. आणि ही राधा श्रीकृष्णाच्या प्राणांची अधिष्ठात्री देवता होय. राधेच्या रोम रोमातून गोपींचा समुदाय प्रकट झाला. गोपांचा वेश श्रीकृष्णासारखा होता तर गोपींचा राधेसारखा होता. याच वेळी कृष्णाच्या रोम छिद्रातून अनेक रंगांच्या गायींचे कळप निर्माण झाले. आपल्याला माहिती आहे सुरभी गाय आणि वत्स नावाच्या गायी ह्या त्यांची नावं आपल्याला माहिती आहे. बलिवर्ध नावाच्या ज्या गायी होत्या त्यांच्यामध्ये अनेक सिंहांचं बळ होतं. कृष्णाने या गायींना शिवाच्या चरणी अर्पण केले. हे शिवाचे वाहन बनले. श्रीकृष्णाच्या चरणांच्या नखापासून काय निर्माण झाले तर हंस पक्षी निर्माण झाले. हे पक्षी सुंदर पक्षी त्याने ब्रह्मदेवाला वाहन अर्पण केले. डाव्या कानापासून पांढरे घोडे, उजव्या कर्णापासून सिंह उत्पन्न झाले. सिंह त्याने देवीला आणि घोडा धर्माला देऊन टाकला. त्यानंतर गुह्यकांचा ईश्वर कुबेर निर्माण झाला. त्याच्या चरण कमलापासून भक्तिभाव असलेले भक्त निर्माण झाले. त्याच्या डाव्या नेत्रापासून विभू निर्माण झाला. तो दिक्पालांचा अधीश्वर होता. तो भयंकर पुरुष व्याघ्र चर्म नेसलेला होता. त्याच्या हातात गदा त्रिशूळ असं त्याचं वर्णन आहे. श्रीकृष्णाच्या पाठीपासून 3 कोटी सूर निर्माण झाले. हे अत्यंत श्रेष्ठ दिव्य देव होते. हे सृष्टीचे प्रकार आपण बघितले. आता सृष्टीचे प्रकरण. आपण वरती मगाशी बघितलं की मधु आणि कैटभ या असुरांच्या मेधापासून पृथ्वीची निर्मिती झाली होती. तसेच ब्रह्मदेवाने प्रमुख अशा 8 पर्वतांचे सृजन केले. तर त्या पर्वतांची नावं काय आहेत? सुमेरू, कैलास, मलय, हिमालय, उदय आणि अस्त, सुवेद, गंधमादन हे सर्व लहान मोठे पर्वत त्यांनी निर्माण केले. पर्वतानंतर 7 समुद्रांची निर्मिती केली. नंतर अनेक नद्या, वृक्ष, ग्राम, नगरे ही रचली. 7 समुद्र म्हणजे कोणते तर लवण समुद्र, इक्षोही समुद्र, सुरा समुद्र, मृत समुद्र, दही समुद्र, दुग्ध समुद्र आणि जलसमुद्र. यानंतर त्यांनी 7 द्वीपे आणि उपद्वीपे निर्माण केली. मेरू पर्वतावर 8 शिखरे निर्माण केली. अशी 8 नगरे ब्रह्मदेवानी वसवली. म्हणजे सृष्टीची निर्मिती कशी झाली, नंतर ते सगळे समुद्र, डोंगर, झाडे, नगरे कशी रचना झाली हे हळूहळू पुढे आपल्याला समजते. अनंत नगरी आणि त्याच्या ऊर्ध्व भागात त्याने 7 स्वर्गही निर्माण केले. भुवरलोक, जनलोक, तपलोक आणि सत्यलोक. एका शृंगाच्या शिखरावर ब्रह्मलोकाच्या अगदी वर ध्रुवलोक आहे. हा सर्वात जास्त सुंदर आहे. स्वर्गाच्या विरुद्ध बाजूला म्हणजे खालच्या बाजूला ब्रह्मदेवाने 7 पाताळे निर्माण केली. ही 7 पाताळे एकाखाली एक आहेत. त्यांच्यामध्ये स्वर्गातील एकही सुख नसते. हे मॅडमने आपलं मागं घेतलेलं आहे बघा. अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, पाताल आणि रसातल हे 7 पाताळ अनुक्रमाने येतात. आणि सर्वात खोल काय आहे तर रसातल. आता 7 द्वीपे, 7 सागर, 7 स्वर्ग आणि 7 पाताळ मिळून एक ब्रह्मांड आहे. असे अनेक ब्रह्मांड आहेत. या ब्रह्मांडावर एक ब्रह्मदेवाचा अधिकार असतो. अशी असंख्य ब्रह्मांडे अस्तित्वात आहेत. आणि प्रत्येकामध्ये एक एक दिक्पाल ब्रह्मदेव, विष्णू आणि महेश यांचे अस्तित्व आहे. म्हणजे प्रत्येक ब्रह्मांडामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे अस्तित्व आहे. देवगणे आणि मनुष्यगण हे या परमात्मा कृष्णाच्या लीलेने उत्पन्न होतात आणि नष्ट होतात. म्हणजे आपल्या सगळ्यांचे जे आहे ते ह्या सगळ्यांच्या काय म्हणतो संकल्पानेच निर्मिती होती आणि नष्ट पण त्यांच्या संकल्पानेच होत आहे. अशी असंख्य ब्रह्मांडे, विश्वे, आकाश आणि दिशा यांची गणना करण्यास विष्णू आणि शंकर देखील असमर्थ आहेत. हे विश्व आणि त्यामध्ये राहणारे प्राणी मात्र कृत्रिम आहेत. सर्व काही अनित्य, नाशवान आहे. फक्त वैकुंठ, शिवलोक, गोलोक, धाम हेच नित्य आहे. म्हणजे हे सगळं मॅट्रिक्स आहे.
आपण आता ऐकतोय बघतोय रोज आपलं तेच सुरू आहे. सेशन मधून मॅडम कडून आपल्याला कळते. आता युग परिवर्तनामध्ये पण तेच आपण पाहतोय. या विश्वाचं सृजन केल्यानंतर ब्रह्मदेवाने सावित्रीच्या करवी काय करून घेतले बघा. 4 वेद, तर्कशास्त्र, व्याकरण अशी अनेक शास्त्र निर्माण झाली. सावित्रीने सत्य, त्रेता, द्वापार, कली या 4ही युगांना जन्म दिला. वर्ष, महिना, ऋतू, तिथी, वार, दिवस, रात्र, संध्याकाळ, प्रातःकाळ अशा कालांनाही तिनेच निर्माण केले. म्हणजे सावित्रीने काय काय निर्माण केलं तर 4 युगांना जन्म दिल्यानंतर जे आपलं कालमापन आपण म्हणतो, वर्ष, महिना, ऋतू, तिथी, दिवस, रात्र जे काय आहे ते सावित्रीने निर्माण केलेलं आहे. 6 कृतिका, देवसेना, महाषष्ठी आणि सती कार्तिकाची पत्नी यांना देखील सावित्रीने जन्म दिला आहे. तीच पुढे मातृकांमधील प्रमुख झाली. यानंतर नित्य, नैमित्तिक, विप्रार्ध आणि प्राकृत या 4 प्रलयांना तसेच काल आणि मृत्यू यांना देखील सावित्रीने जन्म दिला. यानंतर विधात्याने अधर्माला उत्पन्न केले. आता अधर्म पण त्यांनी हे केलं, उत्पन्न केले. तर त्यामध्ये काय बघा की त्याच्या वाम पार्श्वापासून म्हणजे पाठीमागच्या डाव्या अंगापासून अधर्म आणि त्याची पत्नी अलक्ष्मी हे उत्पन्न झाले. नाभीपासून विश्वकर्मा अष्टवसू उत्पन्न झाले. अष्टवसू हे महापराक्रमी होते. विधात्याच्या मेधापासून 4 ब्रह्मतेजाने दैदिप्यमान असलेल्या कुमारांची उत्पत्ती झाली. त्यांचे नाव सनक, सन्नत, सनातन आणि सनत कुमार. विधात्याच्या मुखापासून काय निर्माण झालं तर तेजस्वी स्वयंभू मनू आणि त्याची शतरूपा नावाची पत्नी. ब्रह्मदेवाने एवढी सृष्टी निर्माण केल्यानंतर आपल्या ह्या पुत्रांना बाकीची सृष्टी निर्माण करण्याची आज्ञा दिली. आता त्यांच्या मुलांनी ही आज्ञा मानली नाही. ते कृष्णपरायण होऊन तप करू लागले. आता हे आज्ञा पाळल्या नाही म्हणल्यानंतर विधाता ब्रह्मदेवा रागवले. त्यांच्या क्रोधापासून ब्रह्मतेज उत्पन्न झालं. त्यांच्या ललाटापासूनच्या तेजातून 11 रुद्र बाहेर पडले. या 11 रुद्रांमध्ये संहार करणारा एकच रुद्र होता. त्याचं नाव कालाग्नी होतं आणि हा विश्वामध्ये कालाग्नीच एक तापस समजला गेला. ब्रह्मदेव स्वतः राजस स्वभावाचे तर शिव आणि विष्णू हे सात्विक स्वभावाचे समजले जातात. गोलोक स्वामी श्रीकृष्ण हा मात्र निर्गुण आणि प्रकृतीस अगोचर असा मानला जातो. आता यामध्ये त्यांनी रुद्र जे आहेत त्यांची नावं सांगितली आहेत. विधात्याच्या उजव्या कानापासून पुलस्त्य ऋषी, डाव्या कानापासून पुलह ऋषी, उजव्या डोळ्यापासून अत्री, उजव्या डोळ्यापासून ऋतू ऋषी उत्पन्न झाले. त्यांच्या नाकाच्या छिद्रापासून अंगिरा ऋषी आणि भृगू उत्पन्न झाले. पुढे विधात्याने नारद, मरीची, वशिष्ठ, यती यांना उत्पन्न केले. आता पुन्हा ब्रह्मदेवाने त्यांच्या पुत्रांना सृष्टी निर्माण करण्याची आज्ञा दिली. आपण इथे ऋषी पण कसे उत्पन्न झाले, 11 रुद्र कसे उत्पन्न झाले हे पाहिलं. आता सृष्टीची निर्मिती यामध्ये त्यांच्या कन्या, कोणाकोणाच्या पत्नी कशा निर्माण झाल्यात हे वर्णन आहे इथलं. ब्रह्मदेवानी सृष्टी निर्मितीची जी आज्ञा दिली ती नारद सोडून त्यांच्या सर्व पुत्रांनी पाळली. म्हणजे इथं पण नारद मुनींनी पाळली, बाकीच्या मुलांनी सगळ्यांनी ती आज्ञा पाळली. ते ब्रह्मदेवाचे पुत्र सृष्टीचे सृजन करू लागले. महर्षी मरीचींपासून प्रजापती कश्यप जन्मला. अत्री ऋषींपासून चंद्र जन्मला आणि प्राचेतस मुनींपासून पुलस्त्य जन्मले. आता त्यांच्या पत्नी आणि कन्यांचं वर्णन दिलंय इथं पुढं. मनूची पत्नी शतरूपा हिने आकृती, देवहूती, प्रसूती या 3 कन्यांना जन्म दिला. तसेच तिने उत्तानपाद आणि प्रियवत अशा 2 पुत्रांना जन्म दिला. या उत्तानपादाला पुढे ध्रुव नावाचा धार्मिक मुलगा झाला. मनूने आपली कन्या आकृती हिला ऋषीला अर्पण केले. प्रसूतिका हिला दक्षाला अर्पण केले आणि कर्दम ऋषींना देववतीला अर्पण केले. तर त्यांचे हे पती नंतर त्यांना आता कन्या झालेत मुलींना त्यांच्या. प्रसूतीला अनेक कन्या झाल्या. त्यातील 8 धर्माला, बाकीच्या रुद्राला अर्पण केल्या. सती नावाची कन्या शिवाला आणि बाकीच्या कन्या कश्यप मुनींना दक्ष प्रजापतीने अर्पण केल्या. आता दक्षाने त्याच्या कन्या ज्या शांती, पुष्टी, तुष्टी, क्षमा, श्रद्धा अशी त्यांची नावं आहेत त्या त्यांनी चंद्रदेवाला अर्पण केल्या होत्या. क्षमेला सहिष्णू नावाचा पुत्र झाला. श्रद्धेला धार्मिक नावाचा पुत्र झाला आणि बाकीच्या कन्यांना निरनिराळे पुत्र झाले. रुद्राच्या कलावती, कालिका, कंदली इत्यादी पत्नी होत्या. तर शिवाची सती नावाची पत्नी होती, जी शिवाचा दक्षराजाने अपमान केल्यानंतर स्वतःच्या शरीराचा त्याग करून
स्वतःच्या शरीराचा तिने त्याग केला होता. हिमालय नंतर ती हिमालय पर्वताची कन्या म्हणूनच जन्मली. ती ही पार्वती पुढे शिवाचीच पत्नी बनली. महर्षी कश्यपांच्या पत्नीपैकी आधी तिने देवांना जन्म दिला, तर तिने दैत्यांना जन्म दिला. कश्यपांची पत्नी कद्रू हिने सर्पांना जन्म दिला. आता इथं प्राणी पक्षी त्याच्या पुढे सांगितले कसे निर्माण झाले. तर विनता हिने गरुडासह इतर पक्ष्यांना जन्म दिला. त्यांची पत्नी सुरभी हिने गायींना जन्म दिला. इंद्राची पत्नी शशी हिने जयंताला जन्म दिला. आदित्याची पत्नी सवर्णा हिने शनी, यम या पुत्रांना आणि कालंदी या कन्येला जन्म दिला. उपेंद्राची पत्नी पृथ्वी हिला मंगळ नावाचा पुत्र झाला. विधाताच्या कंठापासून नारद उत्पन्न झाले. त्यांचे नाव नारद ठेवले गेले. त्यांच्या हृदयापासून उत्पन्न झाले ते प्रचेत आहोत. विधात्याचाच एक दुसरा पुत्र सर्व कार्यांमध्ये कुशल आणि दक्ष होता, म्हणून त्याचं नाव दक्ष पडलं. वेदांमध्ये मरीचीचा अत्यंत तेजस्वी असा आहे, म्हणून अत्यंत तेजस्वी असलेल्या पुत्राचे नाव मरीची असे ठेवले. मुख हे शरीराचे प्रमुख अंग असते, म्हणून विधात्याने आपल्या एका मुलाचे नाव अंगिरा ठेवले. त्याचा एक पुत्र अरुण वर्णाचा होता, त्याचे नाव अरुणी पडले. फुलं याचा अर्थ तपामध्ये मग्न असणारा, म्हणून विधात्याने आपल्या तपामध्ये मग्न असणाऱ्या मुलाचं नाव फुलह ठेवले. तसेच मगाशी आपण 11 हे बघितलं रुद्र, तर 11 पुत्र जन्मताच रुदन करत होते, म्हणून त्यांचे नाव रुद्र असे ठेवले. विष्णू हा जसा सत्वगुणाने युक्त असतो, तो प्रजेचे पालन करणारा, तसा ब्रह्मदेव हा रजोगुणी असून सृजन कर्म करणारा असतो. तसेच रुद्र हे तमोगुणी असून संहारक महाभयंकर असतात. असे 11 रुद्र आहेत. त्यांच्या मध्ये एकच हा जगाच्या अंती सर्वांचा संहार करणारा कालाग्नी रुद्र होय. तो शंकराचा शुद्ध सत्व स्वरूप आणि सर्वांचे कल्याण करणारे आहे. त्या ब्रह्मदेवाच्या पुत्रांची आपण मगाशी नावं बघितली, सनक, सन्नत. त्यांचा सगळ्यात आवडता पुत्र कोणतं? सनत कुमार होय. आता पुढे हे सांगतायत चौथी म्हणून गुरूंचं महत्व ह्यामध्ये सांगितले त्यांनी की वेदज्ञाते विचारतात की सविस्तर वर्ण म्हणजे वेदज्ञाता तुम्ही विद्वान ज्याप्रमाणे अनेक आचरण करता, त्याप्रमाणे सविस्तर वर्णन करून स्वधर्माचे पालन कसं करायचं हे तुम्ही आम्हाला सांगा. त्यावर ते सांगतात की काय केलं पाहिजे. मुहूर्तावर उठून गुरु ईश्वराचं चिंतन करावं, ध्यान करावं. त्यामुळे मनातल्या किंवा हृदयरूपी आसनावर गुरु स्थापन होतील. इष्टदेवाचे चिंतन करावे. गुरुचे यथाविधी चिंतन करून गुरुच तुम्हाला देवाचे दर्शन घडवतात. यामध्ये सगळे पूजा विधी, जप किंवा गुरु काही जो मंत्र देतील त्याबद्दल सांगितलं आहे. त्यामध्ये काय म्हटलंय की गुरु साक्षात परब्रह्म आहे. गुरु आपले रक्षण करण्यास समर्थ असतात. गुरु हा आपल्या अभिष्ट ईश्वरापेक्षा अधिक श्रेष्ठ आणि परमपूजनीय असतात. म्हणून शिष्याने गुरूंच्या चरणांचे वंदन नेहमी करावे, त्यांचे ध्यानही करावे आणि त्यांच्या आज्ञेनुसार वागावे. जो स्वतःची शुद्धता करत नाही, अशुद्ध राहतो, तो सर्व करण्यास अयोग्य आहे. आता इथं त्यांनी सांगितले की ते आपण जेव्हा सकाळी रोज ध्यान धारणा जेव्हा करतो तेव्हा कशी शुद्धता शरीराची पाहिजे. हे मागं सुचेता मॅडमनी घेतलेलं की दात मार्जन करणे, तोंड धुणे, ते विधी सगळे कोणत्या वृक्षांची सालं ते वापरून शुचिर्भूत स्नान केलं पाहिजे. नंतर त्यामध्ये त्यांनी सायंकाळचं प्रातः संध्याचं पण विधी सांगितलेला आहे. तर यामध्ये त्यांनी काय सांगितले की स्नानानंतर 5 पिंडांचे तर्पण करावे. स्नानापूर्वी संकल्प करावा किंवा स्नान करताना मंत्र म्हणावेत, म्हणजे सर्व तीर्थांना आवाहन होते. तेव्हा गंगेच्या यमुनेच्या व तो मंत्र आहे, सगळ्यांना माहिती आहे की सर्व नद्या साक्षात तिथे एकत्र येऊन त्या पाण्यामध्ये आपण त्यांना हे करतो, म्हणजे मांडतो समोर की त्या आहेत एकत्र आणि त्याच्यामुळे आपली शुद्धी होते. याच वेळी पृथ्वी, विश्वा, शिवा, वैष्णवी, दुर्गा, महालक्ष्मी, राधा, अदिती या देवींचे पण स्मरण करावे, असं त्यांनी सांगितले की स्नान करताना सर्व नद्यांचं देवींचं स्मरण करावे. आता त्यांनी पुढं पूजेचे जे प्रकार आहेत की षोडोपचार पूजा, द्वादश पूजा, पंचोपचार पूजा, तर प्रत्येकानं आपापल्या सोयीनुसार कशा ते उपचार जे आहेत त्या पद्धतीनं वेळेनुसार कसे करावेत ते सांगितले. तर प्रत्येक भक्त आपल्या शक्तीनुसार
विष्णूचे पूजन करीत असतो. तसे पहिले तर उपचार काहीच महत्वाचे नसतात, तर भक्तीची दृढ भावना महत्वाची असते. हे महत्वाचं वाक्य आहे की आपला भाव पाहिजे, की ते सगुण रूपात सगळं पाहिजे असं काही नाही. आपण मानस पूजा सुद्धा करू शकतो. आता अशा प्रकारे यथासांग सगळं पूजेच्या यज्ञ कर्माचं त्यांनी माहिती सांगितलेली आहे त्या पाठामध्ये. पुढचा पाठ आहे की परब्रह्माचं निरूपण. गडबड नाही ना होत आहे? आवाज येतोय व्यवस्थित? हो येतोय मॅडम, व्यवस्थित येतोय. हा हा, ठीक आहे. बरोबर येतोय. मला जरा फोन आलता. हो हो, हे सगळं डिटेलच घ्यावं लागतंय मॅडम. बारीक सारीक आहे ते हो, सांगितल्याशिवाय हे कळत घ्या. नाही. ऍक्च्युली ब्रह्मवैवर्त पुराण महत्वाचं आहे. मी सगळे हो पुराणातनं काही ठराविक पुराणं काढून वाचायला दिलीत. त्याच्यात हो आता हो हे जे सनत कुमार आहेत त्यांच्या आधिपत्याखाली बरंच काही चालू आहे. आपल्याला ही नावं माहिती हवी आहेत. हो आणि हो कसं आहे की आता सुद्धा जे चालू आहे त्याच्या रिलेटेडच हे पुराण आहे. त्यामुळे घ्या तुम्हाला वाटतंय ते. हो हो. हम्म. आता अनेकांचं वर्णन केल्यानंतर, शंकराच्या तोंडून ऐकल्यानंतर देवर्षी नारद काय म्हणतात, तर हे महेश्वरा, हे न स्वामी, आपणच ब्रह्मस्वरूप आहात, तेव्हा ब्रह्माचे निरूपण करण्यास आपणच समर्थ आहात. हे प्रभो, ब्रह्म हे साकार आहे की निराकार? वेदांमध्ये त्याचे निरूपण कशा प्रकारे केलेले आहे? प्रकृती ही त्याच ब्रह्माची स्वरूपाची आहे का? हे सगळं मला तुम्ही सविस्तर ज्ञान द्या. त्यावर महादेव शंकर काय सांगतायत इथं, की हे वत्सा, तू विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे वेद आणि पुराणात देखील दुर्लभ आहेत. मी आता तुला त्याबद्दल सांगतो. फक्त पूर्वी धर्माने आणि मी याबद्दल भगवान विष्णूंना विचारले होते, आणि त्यावर त्यांनी जे मला सांगितले ते मी तुला आज सांगतो. तर काय आहे ते बघा. परमात्मा सनातन परब्रह्म आहे. तो सर्वच मानवांच्या देहामध्ये स्थित आहे. म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी, ब्रह्मांडी ते पिंडी जे म्हणतोय आपण ते. तोच सर्व देहधारी मानवाच्या कर्मानुसार साक्षी स्वरूप असतो. पाच प्राण म्हणजे स्वतः विष्णू असून, मन म्हणजे प्रजापती देव आहे. सर्व ज्ञान स्वरूप मी म्हणजे शंकर असून, शक्ती म्हणजे ईश्वरी प्रकृती आहे. हे आपण सगळं ऐकलंय, परत आपल्या वाचा कीर्तनातच आहे. मॅडम, परत वाचा ते हा. वाक्य. आता बघा, जसं हो पिंडी ते ब्रह्मांडी, सर्व ब्रह्मांड म्हणजे सर्व ग्रह आपल्या ह्याच्यात आहेत. आता आपण हळूहळू तिकडे जायला लागलोय बरं का. म्हणजे आता चंद्रनाडी, सूर्यनाडी म्हणजे खऱ्या चंद्राची पूजा, खऱ्या सूर्याची पूजा, म्हणजे नाडी पाळून काम करणे. आणि आता देवता, तीन देवता, महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली, या म्हणजे तीन महत्वाच्या नाड्या. मग यांचे अद्भुत रहस्य जाणून घेणार आहोत. तसंच आता मॅडम पंचप्राण म्हटल्या, ते वाक्य परत वाचतील मॅडम, पण मी थोडंसं सांगते आता. मुद्रा आणि प्राण, दश प्राण घेणार. पंच मुख्य प्राण, पंच उप प्राण. जे शैलजा मॅडम तयार झाल्या तर त्या घेतील योगाचार्य. तर हे दश प्राण आणि मग मुद्रा, त्या प्राणाच्या आणि मुद्रांचा संबंध, हे हळूहळू हळूहळू आपण अजून आता हायर लेवलला जाणार आहोत. जसं आपण माहिती घेतली, आता माहिती परफेक्ट झाली आपल्या डोक्यात, तसं प्रॅक्टिकल सुद्धा आपण त्या स्तराला करणार आहोत. तर हे वाक्य पंचप्राणाचं परत वाचा मॅडम. हो. परमात्मा सनातन परब्रह्म आहे. तो सर्वच मानवांच्या देहामध्ये स्थिर आहे. तोच सर्व देहधारी मानवाच्या कर्मानुसार साक्षी स्वरूप असतो. पाच प्राण म्हणजे स्वतः विष्णू असून, मन म्हणजे प्रजापती देव आहेत. सर्व ज्ञान स्वरूप म्हणजे मी म्हणजे शंकर असून, शक्ती म्हणजे ईश्वरी प्रकृती आहे. आम्ही सर्वजण आत्म्याच्या अधीन असतो, म्हणजे आपल्या आतच हे सगळेजण आहेत. तो शरीरात असला तरच आम्ही असतो, तो निघून गेला की आम्हालाही जावेच लागते. जीवात्मा आहे, तिचेच प्रतिबिंब आहे, तो कर्म फल भोगणारा आहे. इथं जीवात्मा म्हणजे आपलं शरीर, आणि आत्मा म्हणजे हे पंचप्राण, असंच ना मॅडम? हा, आपलं कसं हा आहे की आपलं शरीर सोडून गेल्यावरही आपण असतोच ना, आपण म्हणजे शरीर नाहीये. हा. तर त्यातला हो तो भेद आहे. आपल्या हो आत्म्यासोबत आपण असतोच, इवन बघत असतो. जसं की झाडावरनं खाली आपण बघू की बाबा ते प्रेत पडलंय बघा, कोण जमलंय, काय चाललंय, असं आपण बघत हो राहणार आहे. म्हणजे आपली चेतना ही नश्वर, म्हणजे चेतना ही जाणार नाहीये शरीर गेलं तरी. चेतना हो राहणारच आहे. आणि मग त्या चेतनेचा प्रवास जो सुरू होतो,
तो पण आपण आता सगळं जाणून घेतोय पुढे पुढे. तत्व कशी बदलणार आहे, चेतनेला कुठं कुठं जायचंय, मुक्त कसं व्हायचंय, आणि इव्हन पूर्ण मोक्ष जरी पावला तरी परत आवर्तनामध्ये आपण परत येतोच येतो. हे सुद्धा आहे आणि हे हो सुंदर आहे सगळं ब्रह्मवैवर्त पुराण. त्यामुळे हळूहळू घ्या. फार तर पोस्ट करा महत्वाचे हो पानं झाल्यावर. हो घ्या पुढे. हा. चालेल. ज्याप्रमाणे पाणी सूर्यामध्ये एकरूप होऊन जाते, त्याप्रमाणे सृष्टी भग्न झाली म्हणजे हा जीवात्मा परब्रह्मामध्येच विलीन होतो. आता तुम्ही म्हणालात ना म्हणजे. हे वत्ता, ब्रह्म एकच आहे. आम्ही देखील सर्वजण त्याच परब्रह्मात अदृश्य स्वरूपात असतो. हे संपूर्ण विश्व देखील त्याच्यातच विलीन होते. ब्रह्म ज्योती स्वरूप असते आणि एकाच मंडलाच्या आकाराचे असते. त्याचा प्रकाश ग्रीष्म ऋतूतील भर दुपारच्या सूर्याच्या कोट्यावधी पट इतका असतो. हे परब्रह्म आकाशासारखे महाविस्तृत असून सर्व काही व्यापून असल्याने ते सर्व व्यापक आणि आवश्यक आहे. योगीजन त्याला सनातन ब्रह्म असे म्हणतात आणि योगीजन रात्रंदिवस याच ब्रह्माचं ध्यान करीत असतात. हे परब्रह्म निरीच्छ म्हणजे इच्छा नसलेले, निराकार म्हणजे आकार नसलेले असे स्वतंत्र आहे. आनंद स्वरूप आहे. ज्याप्रमाणे अग्नीमध्ये दाह शक्ती, सूर्यामध्ये तेज, दुधामध्ये पांढरेपणा अदृश्य स्वरूपात असतो, त्याचप्रमाणे ब्रह्मा आणि प्रकृतीमध्ये निर्गुणता असते. ब्रह्म जेव्हा सृष्टीचे सृजन करण्यास उद्युक्त होतो, तेव्हा अंश आणि पुरुष बनते असे म्हणतात. हे वत्ता, त्यावेळी हे निराकार ब्रह्म सगुण आणि साकार बनते. ज्याप्रमाणे कुंभार आपल्या मडक्याची रचना करण्यास कुशल असतो किंवा सोन्याचे दागिने करण्यास समर्थ असतो, त्याप्रमाणे ब्रह्मसृष्टीची रचना करण्यास कुशल आणि समर्थ असतो. फरक इतकाच की मडकी किंवा सोने हे नित्य अस्तित्वात नसते, परंतु ब्रह्म मात्र सदैव अस्तित्वात असते. ब्रह्म हे परमधाम आहे आणि सर्व कारणांचे कारण स्वरूप आहे. ते सर्व व्यापी असून सर्वांचे आदी लक्षण आहे. प्रकृती ही ब्रह्माची शक्ती आहे. ही देखील सनातन मानली गेली आहे. ही सर्व विश्वाचे बीज रूप आहे. त्या तेजोमयी ब्रह्माचे योगीजन सतत ध्यान करत असतात. नित्य स्थूल प्रच्छन्न अशा त्या परब्रह्माला गोलोक असे म्हणतात. त्याचे वर्णन आपण वरती ऐकलं. तो वैकुंठ लोकाच्या वर आहे. तो नित्य कामधेनूंनी परिपूर्ण आहे. रासमंडल त्याच्यामध्ये आहेत. तसेच श्याम वर्णाचे श्रीकृष्ण विराजमान आहेत. पीत वस्त्र आणि मालती माला धारण केलेले श्रीकृष्ण परिपूर्ण परमात्मा आहेत. वैकुंठ लोकामध्ये 4 भुजा असलेले व कमलांचे स्वामी म्हणून ते ओळखले जातात. श्वेतमुखामध्ये महालक्ष्मीचे पती म्हणून ओळखले जातात. हे नारदा, अशा प्रकारे मी तुला परब्रह्माचे पूर्ण आणि सत्य असे निरूपण सांगितले आहे. आता इथे दुसरं प्रकृती खंड सुरू होतो. आपण हे आता ब्रह्मखंड त्याचं वर्णन सगळं बघितलं. आता दुसरा खंड सुरू झालाय, प्रकृतीचे सूत्र. आता ह्यामध्ये ह्याच कृष्ण किंवा प्रकृती कशी निर्माण झाली हे सगळ्या देवी देवतांचं पुढं वर्णन येते. देवींची तिथं वर्णन आहे. गणेशाला जन्म देणारी जननी दुर्गा, राधा, लक्ष्मी, सरस्वती, सावित्री आणि सृष्टीचे सृजन करणारी देवी म्हणजे 5 प्रकारे मांडली गेलेली प्रकृती होय. ही प्रकृती कशी उत्पन्न झाली त्याचे वर्णन रुद्रदेवाने जे मला सांगितले ते मी तुला सांगतो, असं नारायण म्हणतात. प्रकृती शब्दामध्ये हा शब्द आहे तर त्याचा प्रकृष्टता वाचक आहे. कृती शब्द सृष्टीचा वाचक आहे. म्हणून सृष्टीमध्ये जी प्रकृती देवी आहे तीच प्रकृती आहे. श्रुतीमध्ये प्रकृष्ट सत्व असलेला गुण मानला गेला आहे. क्रू म्हणजे मध्यमा व ती म्हणजे तमामध्ये सांगितली आहे. अशा प्रकारे त्रिगुणात्मक स्वरूपाची ही प्रकृती शाक्तियुक्त आहे. शब्द प्रथमार्थाने येतो. कृती शब्द सृष्टीचा वाचक आहे. सृष्टीच्या आदिकाली जी देवी आहे ती प्रकृती म्हटली गेली आहे. हे प्रकृतीचं वर्णन थोड त्यांनी सांगितले. आत्मा सृष्टीमुळे 2 प्रकारचा झाला आहे. त्याचे दक्षिण दिशेकडील अर्धे अंग पुमान बनले. डावीकडील त्याचा अर्धभाग प्रकृती बनली. प्रकृती नित्य स्वरूपी, सनातन व मायारूपी आहे. ज्याप्रमाणे अग्नीमध्ये दहन शक्ती, तशीच प्रकृती आत्मामध्ये समाविष्ट आहे. श्रीकृष्णाच्या सृजन करणाऱ्या इच्छेप्रमाणे प्रकृती आविर्भूत झाली. त्यानंतर प्रकृतीने भक्तांवर कृपा करण्यासाठी शरीर धारण केले.
म्हणजे निर्गुणामधून सगुण रूप कसे धारण केले किंवा नावं काय पडली ते पुढे आहे. गणेशाची माता दुर्गा, शिवाची प्रिया पार्वती आणि नारायणी या परब्रह्म स्वरूपी आहेत. ब्रह्मा इत्यादी सुरगण, मुनी व मनुष्याकडून ती पूजली जाते. ती ब्रह्मा सनातनी आहे. ती धर्म, पुण्य, यश, कीर्ती देणारी आणि दुःखे, संकटे दूर करणारी आहे. शरण आलेल्या आर्त प्राण्यांचे रक्षण ती करते. तेज स्वरूप, सर्व शक्ती स्वरूप असलेली ती सिद्धेश्वरी देवी परमात्म्याची सर्व शक्ती होय. म्हणजे साक्षात परमात्म्याची सर्व शक्ती तीच प्रकृती देवी आहे. सनातनी प्रकृती देवी लोभ, मोह, रोष, अहंकार यापासून दूर राहणारी आहे. ती स्वर्गामध्ये स्वर्गलक्ष्मी, गृहामध्ये गृहलक्ष्मी, तसेच पुण्यवंतांना प्रीती स्वरूप आहे, तर पापी लोकांना ती कलह स्वरूप ठरते. ती भक्तांवर अनुग्रह करणारी भक्तांची माताच आहे. तिच्याशिवाय सर्व विश्व मृत स्वरूप आहे. तर दुसरी शक्ती ही वेदोक्त व सर्वसंमत आहे. सर्वजण तिची पूजा करतात. ती वाणी, विद्या, ज्ञानाची देवता सरस्वती देवी होय. ही सत्पुरुषांना सुबुद्धी, मेधा, प्रतिमा आणि स्मृती देते. कवी मनांना प्रतिमा प्रदान करते. विविध कल्पना सुचविते. देवी सरस्वती शांत स्वरूपी, तिच्या हातात वीणा पुस्तक असून ती सुशीला हरीची पत्नी होय. पहिली देवी आपण सनातन प्रकृती बघितली. दुसरी ही अ सरस्वती देवी. आता तिसरी देवी कोण आहे तर जगदंबिका. ती चारही वेदांची जननी असून मंत्रतंत्रांची विदुषी आहे. ती तपस्विनी ब्रह्मतेजाचे परिपूर्ण असलेली शक्ती देवता आहे. हे नारदा, जिच्या चरणधुळीने सर्व जग पावन झालेले अशी देवी म्हणजे सावित्री होय. पाचवी देवी चौथी देवी सावित्री सांगितली. तिसरी जगदंबिका झाली. आता पाचवी देवी ही पंचप्राण स्वरूप, प्राणांपेक्षाही अधिक प्रिय असलेली आद्य सुंदरी आहे. ती सौभाग्याची देवी असून सत्यवती, सनातनी आणि आनंद सुख आहे. ती रासलीलेची अधिष्ठाती देवी, गोपीवेश धारण केलेली आणि खरं म्हणजे निर्गुण, निराकार आणि आत्मस्वरूप आहे. भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी तिने मानव स्वरूप धारण केले आहे. तिचे वस्त्र अग्निप्रमाणे शुद्ध असून तिने रत्ने धारण केलेली आहेत. आणि अशी ही देवी म्हणजे श्रीकृष्णाची परम भक्त आणि दासी असलेली राधा होय. राधेचे वर्णन केले. राधा सुद्धा धनसंपदा देखील प्रदान करते. ती वृषभानूची कन्या आहे आणि तिच्या चरणांना स्पर्श होताच सर्व पृथ्वी पावन झाली होती. तिचे दर्शन व्हावे म्हणून ब्रह्मदेवाने देखील वृंदावनात मोठे तप केले होते. आता शौनक ऋषींना जी ही नारायणाने साक्षात ही माहिती सांगितली, तर तेव्हा ते म्हणतात की अशा 5 प्रकृती देवींची रूप मी तुला सविस्तर कथन केली. आता ह्या देवता ज्या परिपूर्ण अवतारामध्ये पुढे वास करतात त्याचं मी तुला वर्णन सांगते. यामध्ये आता कोणाकोणाचं वर्णन केले बघा. त्यापैकी सर्वात प्रमुख देवता म्हणजे गंगा होय. ती त्रिभुवनाला पावन करते. विष्णू पासून उत्पन्न झालेली ही देवी महापापी लोकांचे पाप दहन करते. ती म्हणजे गोलोकधाम प्राप्त होण्यासाठी असलेली एक पायरी आहे. म्हणजे महापापी लोकांचं पाप गंगा सगळं धुवून टाकते आपण म्हणतो. गंगेला आपण शुद्ध पवित्र मानतो. तर ती म्हणजे गोलोकधाम प्राप्त होण्यासाठी असलेली एक पायरी आहे. म्हणून ती सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ, शुद्ध आणि सत्व स्वरूपी आहे. तुलसी देवीच्या चरणाचा स्पर्श होताच विश्व पवित्र बनले. तिच्या खेरीज या विश्वास सर्व कर्मे निष्फळ बनतात. ही देवी मोक्षासह कोणतीही कामना पूर्ण करते. भारतात ती कल्पवृक्षा समान आहे. श्री विष्णू भक्तांच्या पूजेमध्ये परायण राहणारी आहे. तिने देखील स्वतः हरीचे अनेक वर्ष तप केले होते. गंगा झाली, तुलसी देवी झाली. आता पुढे प्रकृती देवीच्या 6व्या अंशातून उत्पन्न झालेल्या तिला षष्ठी नाव पडले. ती पुत्र पौत्र देणारी देवी आहे. ज्या स्त्रिया षष्ठी देवीची नित्य म्हणजे 12ही महिने पूजा करतात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. देवी चंडिका प्रकृती देवीच्या मुखातून उत्पन्न झाली. ती सृजन कालात मंगल रूप धारण करते, तर संहार कालात रौद्र रूप धारण करते. म्हणून ज्ञानी लोक तिला मंगल चंडिका असे देखील म्हणतात. ज्या स्त्रिया भक्तिभावाने या देवीचे पंचोपचाराने पूजन करतात त्यांना ती पुत्र पौत्र ऐश्वर यश मांगल्य देते. कमळाप्रमाणे नेत्र असलेली कालीदेवी. कालीदेवीचं वर्णन आहे. तिने शुंभ निशुंभ या असुरांशी वर्णन करताना दुर्गा मातेच्या कपाळापासून जन्म घेतला. तिचे तेज कोटी सूर्या एवढे होते. ती सर्व शक्तींमध्ये महत्वाची आणि शक्ती देवी होय. ती कृष्णाची भक्त होय. ब्रह्मांडाचा संहार करणाऱ्या शक्ती असलेली देवी जेव्हा प्रसन्न होते तेव्हा ती आपल्या भक्ताला धर्म, अर्थ, काम, मोक्ष
देते काली देवी बद्दल सांगितले. आणखी पुढे एक देवी म्हणजे वसुंधरा देवी होती. ती रत्नांची खाण असून सर्व प्रजाजनांकडून वंदिली जाते. स्वाहा देवी ही अग्नीची पत्नी असून तिच्या खेरीज अग्नीत अर्पण केलेले पदार्थ देव ग्रहण करू शकत नाहीत. दक्षिणा देवी ही यज्ञ देवाची पत्नी. ती सर्वत्र समर्पित केली जाते. तिच्या खेरीज कोणत्याही कर्माचे फल मिळत नाही. म्हणजे आपण जी दक्षिणा देतो ती. पुष्टी देवी ही गणपतीची पत्नी होय. धृती ही कपिल देवाची पत्नी. क्षमा ही यमराजाची पत्नी. रती ही कामदेवाची पत्नी असून मुक्ती ही सत्यदेवाची पत्नी होय. दया ही मोहराजाची पत्नी असून प्रतिष्ठा ही पुण्यदेवाची पत्नी. कीर्ती ही सुधर्माची पत्नी. मिथ्या ही अधर्माची पत्नी. मिथ्येला सर्व धूर्त लोक पूजतात. कलियुगात ती अतिशय प्रबल बनली आहे. शांती आणि लज्जा या सुशिलाच्या दोन पत्नी होत. श्रद्धा आणि भक्ती या दोघी वैराग्याच्या पत्नी होत. हे सर्व ह्याचं वर्णन दिलंय की आपण जसं वागतो तशीच फळं थोडक्यात मिळतात. मोहराजाची पत्नी दया सांगितली, कीर्ती सुधर्माची सांगितली, मिथ्या ही अधर्माची सांगितली आणि वैराग्याच्या पत्नी कोण सांगितले तर श्रद्धा आणि भक्ती. रोहिणी ही चंद्राची पत्नी. संज्ञा ही सूर्याची पत्नी. शतरूपा ही मनुची पत्नी. शची ही इंद्राची भार्या मानली गेली आहे. अशा प्रकारे प्रकृतीच्या ज्या ज्या कला उत्पन्न झाल्या त्या त्या सर्व भारतात पूजल्या गेल्या. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ह्या सर्व संस्कृतीमध्ये जे काही आपण उत्सव सणवार करतो, पूजा आता देवांची उत्पत्ती कशी झाली हे बघूया. तर नारद मुनी विचारतात की हे विभो, सृष्टीच्या सृजनाच्या वेळी सर्वात प्रथम निर्माण झालेली सृष्टी कशी होती, त्यांना हे जाणून घ्यायचं होतं. नारदांच्या या प्रश्नावर श्री नारायण सांगतायत की ज्याप्रमाणे आत्मा नित्य आहे, काल, दिशा, गोलोकधाम, वैकुंठ नित्य आहेत, त्याचप्रमाणे ब्रह्मामध्ये लीन झालेली सनातनी प्रकृती देखील नित्य आहे. आगळीमध्ये ज्याप्रमाणे दहन शक्ती असते त्याचप्रमाणे प्रकृती आत्म्यामध्ये शाश्वत स्वरूपात असते. ज्याप्रमाणे प्रकृतीशिवाय ब्रह्माविश्व रचू शकत नाहीत, अशी ही प्रकृती देवी सर्व प्रकारच्या शक्तींनी समृद्ध असते. प्रक म्हणजे ऐश्वर्य आणि ती म्हणजे पराक्रम. म्हणून ऐश्वर्य आणि पराक्रम या दोन्ही गोष्टी देणारी ही शक्ती. भग म्हणजे समृद्धी, वृद्धी, संपत्ती आणि यश होय. म्हणून या चारी गोष्टींनी युक्त असलेली ती शक्ती भगवती होय. भगवतीचं यात वर्णन बघा. या भगवतीने जो युक्त असतो तो परमात्मा म्हणजे भगवान होय. हा भगवान श्रीकृष्ण होय. तो स्वेच्छामय, सगुण आणि निर्गुण दोन्ही आहे. तेजोमय आहे, योगी जनांचे ब्रह्म आहे, परमात्मा ईश्वर आहे आणि तो सर्वांचे कारण असून सर्वांचा दाता, सर्वांचं पोषण करणारा, अनुपम सौंदर्यमयी, सर्वांचा स्वामी, पराक्रमी आणि सर्व सिद्धींचे कारण स्वरूप आहे. सर्व प्रकारच्या व्याधी, शोक, भयाचे हरण करणारा तोच. कृषी म्हणजे भक्ती, न म्हणजे दास्य, म्हणून भक्ती आणि दास्य हे भाव प्रदान करणारा असा हा श्रीकृष्ण. कृष्णाच्या नावाचा अर्थ सांगितलाय. कृषी या सर्ववाचक शब्द असून न म्हणजे बीजवाचक शब्द आहे, म्हणून सर्वांचे बीज स्वरूप व सर्ववाचक असा कृष्ण असाही अर्थ होतो. कृष्ण हा स्वेच्छामय असल्याने तो आपल्याला इच्छेने दोन रूपे त्याने आपल्या इच्छेने दोन रूपे धारण केली. वाम भागाने तो स्त्री रूप बनला तर उजव्या भागाने पुरुष रूप बनला. शिव आणि शक्ती. स्त्री रूप म्हणजे राधा असून पुरुष म्हणजे श्रीकृष्ण. श्रीकृष्णाच्या शक्तीने विश्वाचा आधार असणाऱ्या पुत्राला जन्म दिला आणि पुत्राचा त्यागही केला. गोलोक धामातील जलामध्ये त्या पुत्राला सोडून दिले. हे पाहताच परमात्मा कृष्णाने रागाने राधेला तेव्हा शाप दिला की तू अपत्याचा त्याग केला आहेस, आजपासून तू संतानहीन होशील, तुझे सगळे अंशहीन अवतार संतहीनच असतील. या शापामुळे राधा आणि तिचे अंश असलेल्या सरस्वती, लक्ष्मी वगैरे देवता सुद्धा निपुत्रिक झाल्या.
म्हणजे इथे बघा शापामुळे काय झालं की राधा आणि तिच्या अंश असलेल्या सरस्वती आणि लक्ष्मी यांना सुद्धा ही पुत्रीक राहावं लागलं. नंतर कृष्णाच्या शरीरातून सनातनी शक्ती दुर्गेच्या स्वरूपात प्रकट झाली. तिच्यापासून अन्य स्त्रिया उत्पन्न झाल्या. म्हणून बाकी सर्व स्त्रियांमध्ये अधिष्ठात्री देवी तिच्यामुळे आत्मा आणि सर्व विश्व शक्तिमान बनते. तिने कृष्णाची स्तुती केली तेव्हा कृष्णाने तिला सर्वोच्च सिंहासनावर बसायला सांगितले आणि याच वेळी परमात्मा कृष्णाच्या नाभीतून ब्रह्मदेव उत्पन्न झाले. आता त्यांनी सरस्वती पूजेचा विधी व मंत्र त्यात सांगितलेला आहे. तर सरस्वतीचं पूजन म्हणजे सरस्वतीचं काय काय आपण पंचोपचार किंवा कसं तिला स्तवन स्तोत्र हे केलं पाहिजे त्यामध्ये तिचं वर्णन सांगितलं आहे. तर मी ते वाचते घेऊन आता आहे मॅडम. हॅलो. हो घ्या. हा म्हणजे एक होईल सरस्वती पूजन. हा चालेल. हा. श्री गणेशाची माता दुर्गा, राधा, लक्ष्मी, सरस्वती आणि सावित्री या सृष्टीच्या 5 प्रकृती सांगितल्या आहेत. तर त्यांची पूजा प्रसिद्ध आहे. ती परम प्रभावशाली आणि अमृतासारखी मंगल आहे. वाणी वसुंधरा यापासून ते स्वाहा तुलसीपर्यंत सर्व देवता तेज आणि गुणांनी नारायणाप्रमाणेच आहेत. या सर्वांच्या आधी सरस्वतीची पूजा परमेश्वराने रचली आहे. म्हणजे गणपती आणि सरस्वतीची पूजा आपण प्रत्येक शुभ कार्यात करतो. सरस्वतीच्या प्रसादाने मूर्ख मनुष्यही पंडित होतो. आता त्याच्याबद्दलची त्यांनी माहिती सांगितली की माघ महिन्यातल्या शुक्ल पंचमीच्या दिवशी विद्येचा आरंभ करायच्या दिवशी सरस्वतीची पूजा करावी. सकाळच्या पूर्वार्धात म्हणजे दिवसाच्या पूर्वार्धात म्हणजे सकाळी एकाग्र चित्त होऊन व्रतस्थ राहून पवित्र होऊन स्नान संध्या नित्यकर्मे करून भक्तिभावाने घटस्थापना करावी. यानंतर 6 देवांची पूजा नैवेद्य धूप आदी उपचार गणेश सूर्य अग्नी विष्णू शिवगौरी या 6 देवांचे विधी पूजन केल्यानंतर ध्यान करून स्थापन केलेल्या घटामध्ये देवताचे आवाहन करावे. यानंतर पुन्हा आवाहन करून षोडोपचार पूजन करून नैवेद्य वगैरे दाखवून तर त्यामध्ये त्यांनी सांगितले की काय असावं त्यामध्ये नैवेद्याच्या ह्याच्यामध्ये. तर आपण दूध दही खीर लाह्या तीळ मध स्वस्तिक साखर पांढऱ्या धान्याच्या अक्षदा तूप सैंधव घातलेले शिजवलेले पदार्थ गव्हाच्या पिठाचे पदार्थ केळ्यासारखी फळे नारळ आपल्या देशात त्या दिवसात होत असलेली फळे म्हणजे जे जे उपलब्ध असेल ते आपल्या कुवतीप्रमाणे शक्य ते पदार्थ मिळतील त्याचा नैवेद्य दाखवावा. तर तिला आभूषणे आणि फुले कोणती तर सुगंधी श्वेत रंगातील फुले सुंदर वास येत असलेले चंदन मनोहर दिसणारे शंख पांढऱ्या फुलांचा हार असे देवतेला अर्पण करावे. तर या श्रुतीमध्ये जे ध्यान सांगितलं आहे ते सर्वात प्रशस्त मानलं गेलं आहे. म्हणजे तुम्ही त्या सरस्वती देवीचं ध्यान ही करणं तितकंच महत्वाचं आहे. सरस्वती देवी ही शुभ्र वर्णाची असून तिचे रूप मनोहर मुखमंद स्मितयुक्त आणि कोटी चंद्रांची प्रभा तिच्या शरीरातून बाहेर पडते. ती पुष्टी आणि श्रीने युक्त आहे. ती ब्रह्मा विष्णू महेश आणि बाकीच्या देवांकडून पूजली जाते. तर तिचं ध्यान आणि प्रार्थना करावी. सरस्वती म्हणजे उजवी नाडी बर का. काली माता म्हणजे म्हणजे डावी नाकपुडी. महालक्ष्मी म्हणजे हा, सूक्ष्म नाक. हा, हम्म. त्यामुळे हे सगळे देव पूजतात तिला. हो हो. हम्म. ज्यांची सरस्वती इष्ट देवी आहे त्यांनी तर ही पूजा नित्य करावी. बाकी सर्वांनी विद्येचा प्रारंभ करण्याच्या दिवशी वर्षाखेरीज पंचमीच्या दिवशी करायला हवी. सर्वांनी उपयुक्त मंत्र मूलमंत्र विशिष्ट मंत्र म्हटला तरी चालेल. प्रत्येक मंत्रात चतुर्थ्यंत सरस्वती हा शब्द असायला हवा आणि वन्य हा शब्द असायला हवा. त्यांनी मंत्र दिलाय श्री ह्रीम सरस्वते स्वाहा हा मंत्र. पूर्वी अनेक मोठमोठ्या तपस्वानी याच मंत्रांचं हे करून आपलं कल्याण करून घेतलं होतं. आता वाघदेवतेचे कवच कसे असते असे सौनक ऋषी विचारतायत. तर सौतीमुनी त्यांना सांगतात की सर्व कामनांचे दान करणारे वाघदेवता सरस्वतीचे कवच पूर्वी याज्ञवल्क्य मुनींनी सांगितले होते. गुरुच्या शापाने जेव्हा याज्ञवल्क्यांची विद्या त्यांना सोडून गेली त्यामुळे ते दुःखी कष्टी झाले होते. सूर्यस्थान नावाच्या पुण्यतीर्थापाशी जेव्हा ते जाऊन तप करू लागले तेव्हा सूर्यदेवाने त्यांचा त्यांना वेद आणि वेदांग शिकवले.
त्यानंतर स्मृतीने वर्धन होण्यासाठी वाग्देवीचे स्तवन करायला सूर्याने त्यांना सांगितले आणि ते अंतर्धान पावले. आणि तेव्हापासून त्यांनी वाग्देवीची सरस्वतीची स्तुती ते करू लागले. तर ते म्हणतात की त्या ह्याचा अर्थ दिलाय श्लोकाचा की हे जगन्माते, दुःख आणि चिंतेने गांजलेल्या माझ्यावर कृपा कर. माझ्या गुरुच्या शापाने माझी स्तुती भ्रष्ट झाली आहे, विद्याहीन झालो असून दुःखी आहे. हे विद्येच्या आधी देवते, तू मला ज्ञान दान कर, स्मरण शक्ती दे, विद्या दे, प्रतिष्ठा दे, कवित्व शक्ती दे, ग्रंथांची रचना करण्याची शक्ती दे, तसेच चांगले शिष्य दे, सत्पुरुषांच्या समवेत प्रतिमा आणि शुभ विचार करण्याची क्षमता मला तू दे. ब्रह्मस्वरूप परमज्योती स्वरूप ज्योती स्वरूप सनातनी सर्व विद्यांची अधिष्ठाती वाग्देवता सरस्वती, तुला माझा नमस्कार असतो, असं त्यांनी तिथं तिला विनवलेलं आहे. हिम चंदन कुंद पुष्प श्वेत कमल या धवल वस्तूंसारखा जिचा वर्ण आहे, म्हणजे तिचं वर्णन केलंय की कसं तिचं सौंदर्य आहे. जिचे अधिष्ठान विसर्ग बिंदू मात्रा अशा चिन्हांमध्ये असते, त्या भारती देवीला माझा वारंवार नमस्कार. ज्या देवीच्या खेरीज संख्यांची कोणीही मोजदाद करू शकत नाही, त्या काल संख्या स्वरूप देवीला माझा नमस्कार. म्हणजे तिचं वर्णन कशा प्रकारे केले बघा, की तिचं सौंदर्य पण हे केले, तिला अक्षरा देवी म्हटले. नंतर जी अधिष्ठान जिचं विसर्ग बिंदू मात्रा अशा चिन्हांमध्ये आहे तिला भारती देवी म्हटले. आणि जिच्याशिवाय कोणी संख्यांची मोजदाद करू शकत नाही अशा संख्या स्वरूप देवीला, काल संख्या स्वरूप देवीला नमस्कार असतो. जी व्याख्या जी व्याख्या भ्रम यांचे सिद्धांत स्वरूप आहे, स्मृती शक्ती ज्ञान बुद्धी प्रतिमा कल्पना या स्वरूपात असते, त्या देवी सरस्वतीला माझा नमस्कार असतो. जिचे स्तवन केल्यामुळे ब्रह्मदेवाला सुद्धा सिद्धांत करण्याची शक्ती प्राप्त झाली, तसेच अनंत भगवंताला देखील सिद्धांत शक्ती प्राप्त झाली, त्या सरस्वती देवीला नमस्कार असतो. वाल्मिकींना रामायण लिहिण्याच्या वेळी, तर व्यासांना महाभारत आणि पुराण लिहिण्याच्या वेळी, बृहस्पतीला शास्त्र रचनाच्या वेळी तू शक्ती दिली आहे, त्यामुळेच ते ही सर्व कार्य करू शकले. हे सुरेश्वरी, ऋषीमुनी, मानव, देव, दैत्य इतकेच काय, पण प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश यांनी देखील तुझी आतापर्यंत स्तुती केलेली आहे. इतके बोलून वल्क्य भक्तिभावाने देवी समोर नतमस्तक होतात. आणि सरस्वती देवी तेव्हा त्यांना ज्योती स्वरूपात असलेली सरस्वती देवी त्यांना म्हणते की तू आता उत्तम आणि श्रेष्ठ कवी होशील. तेव्हापासून जो म्हणजे त्यात असं सांगितलंय की ह्या सरस्वती स्तोत्राचा पाठ जो कोणी करेल तो चांगला कवी, वक्ता, बुद्धिमान होतो. जो एक वर्षभर पाठ करेल तो कितीही मूर्ख दुर्बुद्ध असला तरी सुद्धा तो कवी आणि पंडित होईल. मॅडम, काय करायचंय, थांबायचंय का, 5 वाजलेत का घ्यायचंय? हो, थांबूयात. हा, आता थांबूया. 39 पानं झालेत. किती पानांचं आहे? पानं भरपूर आहेत, पण मी ते त्याच्या पुढे हा, श्रीकृष्णाचं सगळं जास्त घ्यायची वर्णन. गरज नाहीये. हा नाही, श्रीकृष्णाचं वर्णन आहे तर ते मला वाटतं विष्णू पुराणात सगळं पुढे येईल, त्यामुळे ते मी घेत नाही. हो ना, रिपिटेशन खूप आहेत, तरी या पुस्तकात हा बरेच रिपिटेशन काढलेले आहेत. हा. ते रुपाली हो हो मॅडमशी फक्त. बोलून घ्या, त्या जर घेणार असतील विष्णू पुराणात तर तुम्ही स्किप करा. त्या हो जर हो मी घेणार आता. नसतील तर तुम्ही घ्या. हा आता ह्याच्यामध्ये कसं तुळशीचं, सावित्रीचं, नंतर सर्व देवी आहेत त्यांच्या कथा आहेत, आणि गणपती खंड ते घेणार आहे. मग क- बाकीचं मग कथा ह्या नका घेतील. घेऊ, कथा नका घेऊ. हा म्हणजे त्या कशा निर्माण झाल्या हा, ते निर्माण कशा सांग. झाल्या, ठीक आहे. हा हा. हम्म, ठीक आहे, चालेल. चला, धन्यवाद. बरं, आता सगळ्यांना हा. सगळ्यांना धन्यवाद. हा. हो, दीपाली मॅडम, तुम्हालाही धन्यवाद, सगळ्यांना धन्यवाद. आता जरा मी रेकॉर्डिंग बंद करते आणि काही बोलते.